नमस्कार विद्यार्थी मित्र हो. गुरुकिल्ली फाउंडेशन या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठी व्याकरण या विषयासंबंधी आपण आज चर्चा करणार आहोत. मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या पोलीस भरतीचा जो लेखी पेपर आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आज या व्हिडिओ मार्फत करणार आहोत. फक्त पोलीस भरतीच्याच विद्यार्थ्यांना हे उपयोगाला आहे असं समजता कामा नये. इतर शिष्यवृत्तीपासून ते राज्यसेवेपर्यंत कुठल्याही परीक्षेला मराठी व्याकरण हे अनिवार्य आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रत्येक पोलीस भरतीला 25 मार्काचं हे 25 गुणांचं आणि 25 प्रश्नांचं मराठी व्याकरण असतं. मराठी व्याकरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला एकच सूत्र जर सांगायचं झालं तर मराठी व्याकरणाचं पुस्तक वाचताना आपल्याला ते अतिशय आकलनीय आणि सोपं वाटतं, परंतु प्रत्यक्षात जर आपण प्रश्नपत्रिका आपल्या हातात आली तर आपल्याला मात्र उत्तर देताना आपली परिस्थिती गोंधळलेली दिसते. आपल्याला निर्णय घेता येत नाही आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. कशा प्रकारची प्रश्न पोलीस भरतीला असतात. मागच्या वर्षीची 2023ची जी काही पोलीस भरती झाली ती गडचिरोलीच्या हा पेपर आहे. त्याच्यामध्ये 74 क्रमांकाच्या प्रश्नापासून पुढे मराठीचा पेपर चालू होतो आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. प्रश्न आहे, राम लक्ष्मण या शब्दाचा समास कोणता? आता आपल्याला माहिती आहे समास म्हणजे काय. आता प्रत्येक विद्यार्थीला आपण शिकत असताना लक्षात घेतलं पाहिजे जोड शब्द असतो. समासामध्ये देखील जोड शब्द असतो. त्याच्यानंतर तुमच्या संधीमध्ये देखील जोड शब्द असतो आणि आपण जे अभ्यासतो जे जोड शब्द जे अलंकारिक स्वरूपाचे असतात भाषा सौंदर्य वाढवण्यासाठी ते तिसऱ्या प्रकारचे जोड शब्द असतात. त्याच्यापैकी समास हा जो काही प्रकार आहे तो समास म्हणजे एकत्र आणणे. फक्त एकत्र आणणे या शब्दाला महत्व आहे. म्हणजे दोन शब्द फक्त एकमेकांसमोर ठेवणे आणि जोड शब्द तयार करणे त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. समासिक शब्दामध्ये आणि संधियुक्त शब्दामध्ये काय फरक आहे? दोन्ही जोड शब्द आहेत, परंतु संधियुक्त शब्दामध्ये संधी होत असताना दोन्ही शब्दाचा एक पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हे दोन वर्ण एकत्रित येऊन त्याच्या जागी तिसरा वर्ण निर्माण होतो. म्हणून त्या जो काही जोड शब्द तयार होतो त्याला संधियुक्त शब्द असं म्हणतात. मग आता इथे समास आहे. या समासाचे मुख्य प्रकार 4 पडतात. ते 4 प्रकार देखील आपल्याला पर्यायामध्ये दिलेला आहे. पण नेमकं राम लक्ष्मण या शब्दाचा समास कोणता असा प्रकारचा प्रश्न आहे. राम लक्ष्मण आपल्याला माहिती आहे अव्ययीभाव समास म्हणजे प्रथम पद जे आहे पहिल्या शब्दाला काय असतो प्रथम पदाला तिथं काय असतो महत्वाचं मानलं जातं त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. आणि तत्पुरुष समास हे द्वितीय पदाला प्राधान्य दिलं जातं म्हणून त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो द्वंद्व समास आहे. दोन्ही जे काही शब्द आहेत समोरासमोर सामासिक शब्द जोडलेले आहेत ते दोन्ही शब्द महत्वाचे असतात त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्हीही शब्द हे महत्वाचे नसून त्या दोन्ही शब्दापासून तिसऱ्या एखाद्या पदाचा किंवा एखाद्या शब्दाचा बोध होतो म्हणून त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. मग आता राम लक्ष्मण आहेत. राम महत्वाचा का लक्ष्मण महत्वाचा असं आपण म्हणू शकत नाही आणि म्हणून दोन्ही पण महत्वाचे आहे. राम पण महत्वाचा आहे आणि लक्ष्मण पण. त्याचा सामासिक विग्रह जर करायचा झाला तर आपण काय म्हणू शकतो राम आणि लक्ष्मण. त्याला ज्याला काय म्हणता येईल राम किंवा लक्ष्मण असं म्हणता येणार नाही. राम आणि लक्ष्मण असं म्हणतात. समजा आई वडील आहे आई आणि वडील दोन्ही तेवढेच महत्वाचे आहेत म्हणून हा जो काही याचं जे काही उत्तर आहे तो कोणता समास आहे द्वंद्व समास हे त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. थोडी तांत्रिक अडचण आहे ती आपण लवकरच हे करूया. दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता आहे. क्रीडांगण या शब्दाचा समास कोणता आहे. क्रीडांगण आपण अगोदरच समासाची व्याख्या पाहिली की जो काही जोड शब्द आहे तो जोड शब्द मध्ये जो काही शब्द दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये कुठल्या शब्दाला महत्व दिले गेलेलं आहे किंवा कुठल्या शब्दासाठी तो शब्द वापरला गेलेला आहे तर
त्या शब्दावरून आपल्याला त्याचा काय ठरवता येतो, समास ठरवता येतो. आता हे क्रीडांगण आहे, याचा जर सामासिक विग्रह केला तर क्रीडेसाठी अंगण. मग आता क्रीडा महत्वाची का अंगण महत्वाचं, तर अंगण महत्वाचं आहे. अंगणासाठी कोणतं अंगण, तर क्रीडेचं अंगण. हे हा विशेषण, त्याची विशेषण म्हणून हा क्रीडा शब्द वापरलेला आहे. म्हणून अंगण हे महत्वाचं आहे आणि त्याचा समास ओळखायला सांगत. बघा आता अंगण हा दुसरा शब्द आहे, दुसरा शब्द महत्वाचा असणारा समास कोणता आहे, तत्पुरुष समास आहे. दुसरा शब्द महत्वाचा असणारा शब्द कोणता आहे, तत्पुरुष समास आहे. आणि तत्पुरुष समास आहे. आता तत्पुरुष समासातला हा जो काही प्रकार आहे तो कोणता आहे, तो विभक्ती तत्पुरुष समास आहे. आणि त्याला क्रीडेला अंगण म्हणजेच क्रीडेसाठी अंगण म्हणजे ही चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय सामासिक विग्रह करताना तिथे लागतो. म्हणून तो काय आहे, चतुर्थी तत्पुरुष समास आपल्याला त्याला म्हणता येईल. आणि बाकीचे समास मात्र चुकीचे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये प्रथम पद महत्वाचं असतं, आपण मागे ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये 76 क्रमांकाचा प्रश्न आहे की हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे आणि द्विगु समासामध्ये संख्यात्मक गट दर्शवला जातो आणि त्यासाठी आपण द्विगु समास हे वापरलं जातं. त्याच्यामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं म्हणून तो तत्पुरुषच समास आहे, परंतु त्याच्यामध्ये संख्येचं एक ठराविक संख्या दिलेली असते आणि त्यामुळं त्याला द्विगु समास असं म्हणतात. तर याच्यामध्ये संख्या कुठे दिलेली आहे, कमल नयन. हे काय आहे, हे तत्पुरुष समासाचंच उदाहरण आहे, परंतु ते कर्मधारय समासाचं आहे. कांदा पोहे हे देखील कशाचं हे आहे, तत्पुरुष समासाचं देखील आहे. ते हे आहे. पहारेकरी देखील कशाचं हे आहे, तत्पुरुष समासाचंच आहे. म्हणून इथं संख्या दर्शवली आहे. किती रात्री, तर 9 रात्रीचा समूह. म्हणून काय आहे, क हे उत्तर त्याचं बरोबर आहे. 9 रात्र, जसं पंचपाळे आहे की नाही, त्रिदिनी वगैरे अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून द्विगु समासाचं उदाहरण काय आहे, नवरात्र हे आहे. त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न 77 क्रमांकाचा खालीलप्रमाणे खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळख. हा शुद्ध लेखनावर आधारित प्रश्न आहे आणि हा प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला सततची प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. उघड्या डोळ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे, झाकल्या डोळ्यांनी पुस्तकं वाचता कामा नये. एका वेळेस वाचता वाचता काय होतं आपलं, की आपण पुढचे शब्द देखील गृहीत धरून जातो आणि पुढचे शब्द आपल्या मनाने ठरवून टाकतो. अशा प्रकारचं काही वाचन आहे. त्याला जलद गतीचं वाचन नाही, ते काहीतरी वेगळ्या प्रकारचं वाचन आपल्याला म्हणता येईल. आणि तसं वाचन न करता आपण प्रमाणित पुस्तकं वाचली पाहिजेत, त्याच्यातलं शुद्ध लेखन हे केलं पाहिजे. तेव्हा ते आपल्याला लक्षात शुद्ध लेखनाचे नियम देखील आपल्या अंगवळणी पडले पाहिजे. त्यासाठी हा प्रश्न आणि त्यालाच हा प्रश्न सोडवता येईल. खालीलपैकी अशुद्ध शब्द हा नागपूर आहे, त्याच्यानंतर एखादा आहे, त्याच्यानंतर हळूहळू आहे आणि कोणता आहे. या 4 शब्दापैकी अशुद्ध शब्द कोणता आहे, म्हणजे चुकीचा लिहिलेला शब्द कोणता आहे. त्याच्यामध्ये हे नागपूर आहे, बरोबर आहे. हे नागपूर आहे. हा नागपूर आता कोणी वाचलं तर त्याला नागपूरच बनेल, नागपूर, बरोबर आहे. आणि त्याचा उच्चार देखील नागपूरच बनेल, परंतु ते बरोबर लिहिलेलं आहे का. नियम शुद्ध लेखनाचा असं सांगतो की ह्रस्वांत जर अक्षर असेल आणि त्याच्या अगोदर ह्रस्वांत जर अक्षर असेल आणि त्याच्या अगोदर जर एखादा अक्षर असेल तर ते दीर्घांत असतं, म्हणजे त्याला दीर्घ उकार असतो. आता आपण लिहिलं तर हेच उत्तर बरोबर आहे. नागपूर आपण असंच लिहिलं पाहिजे. सोलापूर, जेवढे पूर आहेत तेवढे आपण असं लिहिले पाहिजेत. आता जर समजा आपण असं लिहायचं ठरवलं, नागपुराला असं जर लिहिलं तर मग मात्र आपल्याला पूचा उकार काय करावा लागेल,
पहिला उकार ऱ्हस्व उकार आपल्याला घ्यावा लागेल, कारण त्याच्यानंतरचं जे अक्षर आहे ते दीर्घांत आहे, म्हणून आपल्याला हे ऱ्हस्वांत आपल्याला एवढा नियम आपण लक्षात घेतला पाहिजे. आता एखादा याच्यामध्ये काहीच चूक नाही, त्याच्यानंतर कोणता याच्यामध्ये काहीच चूक नाही, त्याच्यानंतर हळूहळू हे अगदी बरोबर आहे. दोन्ही उकार हे दीर्घांत आहेत आणि ते अगदी बरोबर आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. त्याच्यानंतरचा प्रश्न, निष्कांचन यास विरुद्धार्थी शब्द कोणता? निष्कांचन शब्दाचा अर्थ देखील आपल्याला कळायला पाहिजे, त्याच्यासाठी वाचन पाहिजे. आपण अगदी ग्रॅज्युएट झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो आणि 10वी पर्यंत मात्र त्या मराठी व्याकरणाला काहीच महत्त्व दिलं जात नाही आणि एकदम आल्यानंतर आपल्याला काही शब्द आपल्याला आपल्या अनाकलने पलीकडे असतं, त्याला वाचन जास्तीचं नसतं आणि त्यामुळे या अशा प्रकारच्या प्रश्नाला आपण गोंधळून जाऊ शकतो. निष्कांचन या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडं कांचन नाही. कांचन म्हणजे मुलगी नाही, कांचन म्हणजे सोनं नाही, त्याच्याकडे सोनं नाही. आता सोनं कोणाकडे असतं? सोनं हे श्रीमंत माणसाकडेच असतं, ज्याच्याकडे पैसे आहेत, मुबलक सुविधा आहेत, त्याच्याकडे सोनं असतं. गरीब दुबळ्याकडे सोनं कशाला राहील, बरोबर. आणि त्यामुळं या निष्कांचन या शब्दाचा विरुद्धार्थ काय होईल? गरीब होईल, बरोबर. आणि त्यामुळं ह्या याच्यामध्ये निष्कांचन यास विरोधी अर्थ शब्द असा आहे की आता हे निष्कांचन म्हणजे काय? ज्याच्याकडे सोनं नाही असा, आणि ज्यांच्याकडे सोनं आहे ते काय? श्रीमंत आहे. निष्कांचन याचा अर्थ काय होतो? दरिद्री होतो, गरीब होतो, त्याच्यानंतर दुर्मिळ पण होतो, बरोबर. तर याच्या विरुद्धार्थ काय होईल? श्रीमंत होईल, त्याच्यानंतर धनवान होईल. म्हणून हे धनवान हे जे काही हे आहे, धनवान हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न असा आहे, 79 पिपासा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पिपासा आपण नाही म्हणतात, तो धन पिपासू आहे, तो स्त्री पिपासू आहे, तो अशा पद्धतीचा आहे. तर पिपासू या शब्दाचा अर्थ असा आहे, मूळ म्हणजे पिपासू म्हणजे आवड असलेला किंवा अति तीव्र इच्छा असलेला, अशा प्रकारचा अर्थ होतो. त्याच्या विरुद्धार्थी कोणता शब्द होईल? आता पिपासा म्हणजे तृष्णा, तहान म्हणजे त्याला त्या गोष्टीची ओढ आहे, त्या अर्थाने तो शब्द आहे. त्याच्यानंतर तृष्णा म्हणजे तहान, तहान म्हणजे तहानच. त्याच्यानंतर भूक हे देखील पिपासा असणं त्या सदृश्य शब्द आहे. आणि पिपासाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता येईल आपल्याला? तृप्ती. म्हणजे ज्याला कोणाला काहीही पाहिजे नाही, तो तृप्त झालेला आहे, त्याला सगळ्या त्याच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, त्याचा अर्थ काय होतो? तृप्त. पिपासाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तृप्ती आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. धनको या शब्दाचा अर्थ बँकिंगच्या क्षेत्रामध्ये मराठीमध्ये ज्यांना अर्थशास्त्र 12वी पर्यंत शिकला असाल त्याच्यामध्ये हा शब्द बऱ्याच मुलांना हे पण माहित नाही की चेकला मराठीमध्ये काय म्हणतात, त्याच्यानंतर डिमांड ड्राफ्टला काय म्हणतात, बरोबर आहे. आणि हे इंग्लिश शब्द आपल्याला येतो. धनको म्हणजे काय? धनको म्हणजे पैसे कर्जाने देणारा, पैसे कर्जाने देणारा त्याला काय म्हणायचं? धनको. असं पैसे कर्जाने घेणारा त्याला ऋणको असं म्हणतात. त्याच्यानंतर धनसंचय करणारा तो धनिक असं म्हणतात. धनवान हा धनिक आहे. म्हणून उत्तर काय आहे? धनको हे उत्तर त्याचं आहे. त्याच्यानंतर वाक्यप्रयोग आहे. आपळा सापळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे? आपळा सापळ करणे म्हणजे काय? अवसान आणणे? अजिबात नाही. अवसान आणणे म्हणजे काहीतरी कृत्रिम बळ आणणे असा त्याचा अर्थ होतो. घराची साफसूफ करणे तो अजिबात आपळा सापळ करण्याचा अर्थ होणार नाही. बाजार हाट करणे याच्याशी तर काही संबंधच नाही. बाजार हाट करणे म्हणजे सगळ्यांना माहिती, म्हणजे आपळा सापळ करणे म्हणजे रागाने आदळआपट करणे, आहे की नाही. घरी आदळआपट होती की नाही भांड्या कुंड्याची, आणि ती आदळआपट करणे म्हणजे काय? आपळा सापळ करणे हा योग्य अर्थ त्याच्यामध्ये आहे. दुसरा जो अर्थ आहे तो म्हणजे पोबारा करणे या वाक्प्रचाराला समानार्थी वाक्प्रचार हा आहे. कोणता?
पोबारा करणे याचा सहजासहजी आपल्याला अर्थ माहिती आहे. पोबारा करणे म्हणजे तिथून पळून जाणे, निघून जाणे. तर पोबारा करणे, वर्ज्य करणे हे अर्थ अजिबात त्याचा होऊ शकत नाही. पायमल्ली करणे म्हणजे त्याचा अपमान करणे, सुंबाल्या करणे आणि यापैकी नाही. अशा प्रकारचे 4 पर्याय आहेत. तर सुंबाल्या करणे म्हणजे पळून जाणे, तिथून पोबारा करणे, तिथं न थांबणे, अशा अर्थाने त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर देता येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, क्रियांशी अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही, हे महत्वाचं आहे. नाही, अनुमोदन करण्याकरता या शब्दाकरता कोणता समानार्थी शब्द नाही, म्हणजे अनुमोदन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अनुमोदन म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमक्याने अमक्याला अनुमोदन दिलं म्हणजे काय, दिला पाठिंबा दिला, त्याच्यानंतर समर्थन दिलं, त्याच्यानंतर त्याला होकार दिला. ह्या सगळ्या गोष्टी हे काय आहेत, समानार्थी शब्द आहे. बरोबर आहे. आणि आस्वाद हा जो काही शब्द आहे हा मात्र त्याच्यामधून काय आहे, भिन्न आहे. आणि म्हणून आस्वाद म्हणजे काय, स्वाद घेणे, एखादी गोष्ट काय करणे, उपभोगणे, त्याला आस्वाद असं म्हटलं जातं. आणि म्हणून ते आस्वाद हे उत्तर आपण त्यामध्ये 83 क्रमांकाचं आहे. त्याच्यानंतर 84 क्रमांकाचा प्रश्न आहे, अभिलाषा याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही, म्हणजे अभिलाषा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचं. मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. अभिलाषा म्हणजे काय, इच्छा असणं, आहे की नाही, आवड असणं, जिज्ञासा असणं, या पद्धतीचा अर्थ अभिलाषा या शब्दाचा आहे. इच्छा हे समानार्थी आहे. त्याच्यानंतर हेतू हे पण समानार्थी आहे. लोभ, अभिलाषा म्हणजे काय, लोभ म्हणजे एखादी गोष्ट आवडते, ती आपल्याला पाहिजे अशा प्रकारची भावना होते. आणि म्हणून लोभ हे देखील काय आहे, अभिलाषाचा अर्थ आहे. मग अभिलाषाचा अर्थ कोणता नाही, तर अभिलाषाचा अर्थ गोडी नाही. गोडी ही चवीची एक चव आहे आणि ती चव आणि अभिलाषा याचा अर्थ जुळत नाही, म्हणून त्याचा समानार्थी तो शब्द नाही. चला पुढे, द्वीपकल्प या शब्दाचा अर्थ काय. द्वीपकल्प, द्वीप म्हणजे बेट आणि कल्प म्हणजे बाजूने पाणी असलेला जो काही प्रदेश आहे त्याला द्वीप असं म्हटलं जातं. मग त्याचं उत्तर तिन्ही बाजूने असलेला प्रदेश नाही, दोन्ही नद्यामधील प्रदेश नाही, तिन्ही बाजूने जमीन असलेला प्रदेश नाही, तर त्याचं उत्तर आहे दोन्ही बाजूला ज्याला हे आहे, दोन्ही बाजूला पाणी असलेला जो काही प्रदेश आहे त्याला काय म्हणायचं, द्वीपकल्प असं म्हणायचं. त्याच्या पुढचा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये म्हण दिलेली आहे, दाम तसे काम या अर्थाची म्हण शोधा. दाम तसे काम म्हणजे पैसे जसे दिले तसं काम होणार, हे या म्हणीचा अर्थ आहे. मग आता त्या म्हणीला जुळणारा अर्थाची म्हण आपल्याला पाहिजे आहे. जन्मा आला हेला पाणी वाहत गेला. जन्माला आला हेला म्हणजे जो हेला जन्माला येतो आणि एक मिनिट, तांत्रिक अडचण आहे. जन्माला आला हेला आणि पाणी म्हणजे जन्मात येऊन त्यानं काहीच केलं नाही अशा प्रकारचा अर्थ तो उगीच कष्टामध्ये जीवन त्याचं गेलं, काही कमवलं नाही आणि विशेष अशी कामगिरी जन्मामध्ये केली नाही, अशा पद्धतीचा अर्थ त्यामध्ये होतो. आणि तशा आशयाची जी काही म्हण आहे तर ती आपल्याला पाहायची आहे. हे
डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजे अतिशय कष्ट करणे आणि त्याचं फळ काहीच प्राप्त न होणे. त्याच्यानंतर जशी देणावळ तशी धुनावळ, जसं तुम्ही देताल तसं धुणं होईल, अशा पद्धतीचा या म्हणीचा अर्थ हे आहे. आणि म्हणून तो जो काही अर्थ आहे तर तो वरच्या याच्याशी काय होतो, जुळतो आपला. आणि त्यामुळं सॉरी, हे नाही तर हे उत्तर आहे. जशी देणावळ तशी धुनावळ, खान तशी माती, तेही उत्तर आपल्याला योग्य नाही. त्याच्यानंतर चा प्रश्न आहे की कोल्हे कुई करणे, हे कोल्हे कुई करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. आपल्याला जर आपण शेतकरी असाल किंवा शेतासंबंधी आपल्याला अनुभव असेल तर रात्री कोल्हे हे आरडाओरड करत असतात. कोल्हा नावाचा जो काही चतुर प्राणी असतो ते एकत्रितरित्या संघाने राहतात आणि ते कोल्हे कुई करतात. मग ते उगीच काहीतरी ओरडत राहतात आणि त्याला काही अर्थ नसतो आणि ते उगीच ओरडणं आणि काही वायफळरित्या ओरडणं त्याला कोल्हे कुई करणं म्हणतात. म्हणून आपल्या मराठी याच्यामध्ये तो वाक्प्रचार पडला. खूप मोठ्याने ओरडणे म्हणजे नाहीच, बडबड करणे नाही, तर ओरडणे आहे परंतु खूप मोठ्याने ओरडणे म्हणजे कोल्हे कुई करणे नाही, तर व्यर्थ ओरडणे म्हणजे ज्याला काहीही अर्थ नाही, उगीच ओरडणे, त्याला काय म्हणतात, कोल्हे कुई करणे, हा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की 88 क्रमांकाचा प्रश्न आहे. राजाला मुकुट शोभतो या वाक्यामध्ये मुकुट हे काय आहे? राजाला मुकुट शोभतो हे काय आहे? आता हे काय याच्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म अशा पद्धतीचा वाक्यांश आपण हे केले. वाक्याचे जो काही हे आहे घटक आहेत ते घटक खाली दिलेले आहेत. राजाला मुकुट शोभतो, मुकुट हे काय आहे? कर्ता आहे का, कर्म आहे का, क्रियापद आहे का, यापैकी काय नाही. तर आपण जर समजा कर्ता आणि कर्म शोधायचं असेल तर आपण जे काही सूत्र वापरतो त्यामध्ये जो काही क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या धातूला आपण नारा, नारी, नारे असा प्रत्यय लावून त्याला प्रश्न विचारतो आणि जो काही उत्तर येईल त्याला आपण त्या वाक्याचा कर्ता असं म्हणतो. आता शोभतो म्हणजे शोभ या धातूला शोभणारा काय, तर मुकुट आहे. शोभणारा काय, मुकुट आहे. आणि म्हणून मुकुट हे जे काय आहे तर ते काय आहे, कर्ता आहे. हे करेक्ट उत्तर आहे, कर्म नाही. राजा इथं आहे म्हणून तो राजा कर्ता नाही. राजाला मुकुट शोभतो म्हणजे मुकुट शोभतो म्हणजे शोभणारा कोण आहे, मुकुट पण आहे आणि म्हणून तो काय आहे, कर्ता आहे. आपल्याला बऱ्याचदा हा प्रश्न पाहायला मिळालेला असेल, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्यामध्ये नंतरचा प्रश्न असा आहे की 89 क्रमांकाचा हा हे काय आहे? हा हे काय आहे? तुम्ही म्हणाला अक्षर आहे, तर अक्षर नाहीत. हा हे व्याकरणिक दृष्ट्या त्याला कुठल्या शब्दाच्या जातीमध्ये संबोधतात, त्याला काय म्हणतात? एक दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम यापैकी नाही. हा हे सर्वनाम आहे कारण तिथं कुठलंही नाव दिलेलं नाही, कुठल्या तरी नामाला उद्देशून हा शब्द वापरलेला आहे. हा हे प्रश्नार्थक सर्वनाम येणार नाही कारण तिने काही प्रश्न विचारला नाही. त्याच्यानंतर आत्मवाचक सर्वनाम देखील नाही आणि म्हणून हा म्हणजे आपण दूरून जवळून दाखवतो ती एखादी गोष्ट, हा म्हणजे ते दर्शक सर्वनाम आहे. ज्याला दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं त्याला काय म्हणायचं, दर्शक सर्वनाम असं म्हणायचं. हे दर्शक सर्वनाम आहे. एक मिनिट, तांत्रिक अडचण आहे थोडीशी. दर्शक सर्वनाम आहे हा, ही, हे, तो, ती, ते, हे जे काही हे आहे त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. हा हे काय, हा दर्शक सर्वनाम आहे. भाड्याचा बैल या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? खायला न देता कामाला झोपलेला
आयत खाऊ मनुष्य, पुलचट मनुष्य यापैकी नाही. भाड्याचा बैल, खायला न देता कामाला जुंपलेला, हा शब्द हा अर्थ त्याला अगदी तंतोतंत लागू पडत नाही. खायला न देता म्हणजे ती एक अन्याय आहे. परंतु भाड्याचा बैल हा लाक्षणिक दृष्ट्या कोणाला म्हटलं जातं? आयत खाऊ मनुष्याला म्हटलं जातं. कोणत्या मनुष्याला म्हटलं जातं? आयत खाऊ. म्हणजे जो काही काम करत नाही आणि फक्त बसून खातो त्याला काय म्हणायचं? पुलचट मनुष्य हा देखील अर्थ. पुलचट मनुष्य म्हणजे ज्याच्यात काही आराम नाही असा प्रकारचा मनुष्य, आणि यापैकी नाही हे उत्तर नाही, म्हणून आयत खाऊ मनुष्य हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 91वा प्रश्न आहे. हा प्रश्न आहे, घन या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही? घन या शब्दाचा हातोडा म्हणजे आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलो तर मोठा एक हातोडा असतो आणि तो काही फोडण्यासाठी त्याला वापरतात. त्या हातोड्याला घन असं म्हणतात. हे अगदी घनाचा समानार्थी शब्द आहे. मेघ म्हणजे ढगाला सुद्धा घन म्हणतात, तो समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर निबिड, ते मेघालाच म्हटलं जातं, त्याला सुद्धा, आणि तो हातोड्याचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर ड हे संकट मात्र समानार्थी मेघाचं हे शब्द नाही. संकट म्हणजे घन नाही, म्हणून संकट हे उत्तर या प्रश्नाचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी चुकीची आहे? आता कोणती जोडी चुकीची आहे? परवशता स्वातंत्र्य. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. परवशता स्वातंत्र्य. परवशता म्हणजे काय? पराधीन असणं, दुसऱ्याच्या हातात जाणं, म्हणजे अपरतंत्र्यात असणं. आणि दुसरा विरुद्ध शब्द काय? स्वातंत्र्य आहे. म्हणजे हे काय आहे? बरोबर विरुद्धार्थाची जोडी आहे. त्याच्यानंतर प्रतारणा, सचोटी. सचोटी म्हणजे अगदी चिकाटीने आणि जिद्दीने काम करणं. प्रतारणा हे काय आहे? ही बरोबर जोडी आहे. त्याच्यानंतर फुरसत आणि घाई बरोबर आहे. बरोबर आहे. ज्याला फुरसत आहे, फुरसत म्हणजे काय? रिकामा वेळ आहे, आणि घाई असणं हे एकदम एकमेकाच्या विरोधात आहे. तर हे देखील योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. आता ड, पांगळा म्हणजे काय? अपंगच, आणि अपंग म्हणजे काय?